नमस्कार सेविका आणि मदतनीस ताईंनो. प्रोत्साहन भत्त्यासाठी भरपूर सेविका आणि मदतनीस ताई मला कमेंट करून विचारत होते, आम्ही 100% काम केलं तरीसुद्धा आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तर सेविका आणि मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आहे. कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आला आहे? मागच्या 2 दिवसात सेविका आणि मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता क्रेडिट झाला आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, सर्व सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि आपला जो प्रोत्साहन भत्ता जर कमी आला असेल तर का आला, कसा बघायचा, इन्सेंटिव्ह PDF कसे चेक करायचं, ते सर्व आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. सध्या पुणे जिल्ह्याचं PDF अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवरती ते PDF शेअर केले गेले आहेत. बाकीचे पण आहे, पण सध्या पुण्याची त्या ठिकाणी मला दिसली. आणि सध्या ते मागच्या 2 दिवसात मागचे जे 17, 16 आणि 18 या तारखेला सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे. कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आला आहे, किती आला आहे, हे आता सेविका आणि मदतनीस ताई त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे. तर काही सेविका ताई आपला प्रोत्साहन भत्ता कसा चेक करायचा, इन्सेंटिव्ह PDF कसं चेक करायचं, आपल्याला कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळाला ते कसं चेक करायचं, आता हे सर्व कन्फ्युजन आहे. आता PDF कुठून डाउनलोड करायचं आहे, तर बघा महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती गेला तरी आपण त्या ठिकाणी इन्सेंटिव्हचं PDF आपण डाउनलोड करू शकतो. पण आपल्याला सध्या आपण जर महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन केली तर त्या ठिकाणी वेबसाईट लवकर चालत नाही, लोडिंगमध्ये चालते, आपल्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही. त्याच्यामुळे आता काय करायचं, हा एक प्रश्न आहे. तर आपल्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही तर आपण आपल्या जे सुपरवायझर असेल, सुपरवायझरला कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्यांना सर्व काही माहिती द्यायची की आम्हाला इन्सेंटिव्ह बघायचं, आम्हाला प्रोत्साहन भत्ता कोणत्या महिन्याचा मिळाला, किती मिळाला, ती PDF हवी, असं तुम्ही त्यांना कॉल करून सांगायचं आहे. जर त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर ते कार्यालयामधून मागतील आणि ग्रुपवरती शेअर करतील. जर ते आपल्याला काढून देत नसेल इन्सेंटिव्हचं PDF, तर आपण काय करायचं आहे, आपल्या नियर बाय तहसील लेवलला जे महिला बालविकास विभाग कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन आपण आपले PDF मागू शकतो किंवा आपले डिटेल आपण चेक करू शकतो. किंवा प्रकल्पामध्ये आपल्याला नियर बाय, आपण जर प्रकल्प त्या ठिकाणी जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः त्या ठिकाणी PDF घेऊन आपल्या जे केंद्र अंगणवाडी केंद्राचं जेवढे असेल, जेवढं गट असेल त्या गटची PDF तुम्हाला मिळेल. आणि तुमचं इन्सेंटिव्ह कोणत्या महिन्याचं आलं आहे, मार्चचं आलं आहे का, जानेवारीचं आलं आहे का, फेब्रुवारीचं आलं आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी PDFमध्ये बघता येणार आहेत. सर्व सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत, पण किती मिळणार आहे हे फिक्स नाही. कारण जेवढं त्यांचं पर्सेंटेज आलं असेल, पोषण ट्रॅकरवरती जेवढं कॅल्क्युलेशन केलं असेल त्यांनी, त्यांचं सर्व डेटा चेक केला असेल, त्याच्यावरच तुमचं प्रोत्साहन भत्ता ठरवला गेला आहे. तर तुम्हाला तेवढंच मिळणार आहे, जेवढं तुम्ही पर्सेंटेज काम केलं असेल, जेवढं पर्सेंटेज आलं असेल तुमचं, तेवढंच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. सध्या 17, 18 या मागील 2 दिवसामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या अकाउंटमध्ये प्रोत्साहन भत्ता क्रेडिट झाला आहे. तर काहींना 1700, तर काहींना 1800, तर काहींना 1500, काही मदतनीस ताईंना 700, 800 असे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले. आता आपल्याला जर प्रोत्साहन भत्ताच मिळाला नसेल, आपण कसं चेक करायचं, इन्सेंटिव्हचं PDFमध्ये आपलं त्या ठिकाणी आपली अंगणवाडीचं केंद्र आहे का त्या ठिकाणी, ते कसं चेक करायचं, ते सर्व डिटेल तर आपण आपल्या कार्यालयामध्ये महिला बालविकास विभाग या कार्यालयामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी आपलं प्रोत्साहन भत्त्याचं इन्सेंटिव्हचं PDF डाउनलोड करून मागून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांचं बघून घ्यायचं, त्या ठिकाणी किती आले तुम्हाला ते सर्व समजेल. खास करून इम्पॉर्टंट काय आहे याच्यात आपल्याला बघायचं आहे, कोणत्या महिन्याचा आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे. सध्या ग्रुपवर तुम्ही पाहिलं अंगणवाडी सेविकांचे ग्रुप आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचं संघटनेचा ग्रुप आहे. त्या ठिकाणी सध्या ती PDF व्हायरल होत आहे. आणि ही PDF पुणे जिल्ह्याची आहे. पुणे जिल्ह्याचे सर्व डिटेल आहे त्या ठिकाणी, कोणत्या केंद्राला, कोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये मिळालं आहेत आणि कोणाला किती मिळालं आहे, ते सर्व डिटेल त्या इन्सेंटिव्ह PDF त्या ठिकाणी दिसते. आता आपल्याला आपण जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असून धुळे असेल किंवा नंदुरबार असेल किंवा जालना असेल किंवा बीड असेल, कोणतंही असेल, आपल्याला जर अजूनपर्यंत इन्सेंटिव्ह आला नसेल किंवा आला असेल तर किती आला, कोणत्या महिन्याचा आला, कसं चेक करायचं आहे, तर तुम्ही PDF मागून घ्यायचं आहे किंवा आपण महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे किंवा वेबसाईटवरती
जाऊन ओपन करायचं. त्या ठिकाणी तुम्ही इन्सेंटिव्ह अंगणवाडीचं डिपार्टमेंट निवडायचं, महिला बालविकास विभाग. त्या ठिकाणी आपल्याला इन्सेंटिव्हचं आपल्याला प्रोत्साहन भत्तेचं PDF आपण डाउनलोड करू शकतो. सध्या जानेवारी आणि मार्च महिन्याचं प्रोत्साहन भत्ता आला आहे असं वाटते मला. कारण त्या ठिकाणी मी पुणेची PDF पाहिली तर त्या ठिकाणी मार्च महिन्याचे प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे. भरपूर सेविका आणि मदतनीस ताई मला कमेंट करून विचारत होते की आमचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे किंवा नाही. जे यार 2दा 3दा 4दा अपडेट झाला तरी आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तर प्रोत्साहन भत्ता मागच्या वेळेससुद्धा मिळाला होता. तर काही सेविका आणि मदतनीस ताईंना मिळाला होता. काही तालुक्यामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, काही प्रकल्पमध्ये असे मिळाले होते. ते महिन्याला कोणत्या महिन्याचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण काहींचं अपात्र ठरवलं आहे त्या ठिकाणी. तर ज्यांनी पोषण ट्रॅकरमध्ये काम व्यवस्थित केलं नसेल तर त्यांचं त्या ठिकाणी येस किंवा नो असेल त्या ठिकाणी ऑप्शन. इन्सेंटिव्ह PDFमध्ये त्या ठिकाणी येस नो असं त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल. तुम्हाला मी PDF दाखवेल. या ठिकाणी स्क्रीनवरती बघा, पुणे जिल्ह्याची PDF आहे. त्या ठिकाणी सर्व काही येस नो असं म्हटलं आहे आणि केंद्राचं नावसुद्धा देण्यात आलं आहे. कोणत्या गावाचं आहे सर्व डिटेलमध्ये या PDFमध्ये दिलं आहे. तसंच तुम्हाला तुमचंही दिसणार आहे. ज्यांचं बाकी असेल किंवा ज्यांचं आलं असेल आणि कोणत्या महिन्याचं आलं, कसं चेक करायचं, तर ते तुम्हाला PDFच्या माध्यमातून समजणार आहेत. तर बाकी जे सेविकाताई आहे, मदतनीस ताई आहे, त्यांना जर अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता आला नसेल तर सर्वांना प्रोत्साहन भत्ता येणार आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं, मागचा व्हिडिओसुद्धा तयार केलं होतं प्रोत्साहन भत्त्यासाठी की प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही. सर्व काही डिटेलमध्ये सर्व माहिती दिली होती. हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे, सेविका आणि मदतनीस ताई जे माझे सबस्क्रायबर आहे, भरपूर सबस्क्रायबर आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केले. कारण त्यांना जो प्रोत्साहन भत्त्याची गरज होती किंवा काहींना पैशांची गरज होती, लवकरात लवकर मिळो असं त्यांना वाटत होतं. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आणि त्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण सर्वांची सारखीच परिस्थिती नसते. त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ताही भरपूर वाट पाहत होते सेविका आणि मदतनीस ताई. तर काही जिल्ह्यामध्ये आलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून आलं नाही. येणार आहे, सर्वांचं येणार आहेत. पण कोणत्या महिन्याचं मिळतं आहे ते तुम्ही चेक करायचं आहे. बघा याच्यात काय होईल, नाहीतर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आला 1700 आले किंवा 1500 आले, 1200 आले. तुम्हाला माहिती आहे एवढे पैसे आले, तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा SMS आलं. पण आपल्याला एक इम्पॉर्टंट काय आहे याच्यात, कोणत्या महिन्याचं आलं हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत असेल आपण जेवढं 2024 पासून जो प्रोत्साहन भत्ता लागू केले, तर कोणत्या महिन्यापासून सुरुवात झाली आणि कोणत्या महिन्याचं मिळालं आहे आणि कोणत्या महिन्याचं बाकी आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. नंतर काही वेळेस काय होतं, सेविका आणि मदतनीस ताई ते त्या ठिकाणी प्रकल्पमध्ये जातात किंवा महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जातात. त्या ठिकाणी जाऊन ते विचारणा करतात. तर ते फक्त काय विचारते, तुम्हाला कोणत्या महिन्याचं बाकी आहे. तर आपल्याकडे उत्तर कसं देणार आहे, आपण जोपर्यंत PDF बघणार नाही, त्या PDFमध्ये कोणत्या महिन्याचं मिळालं आहे तोपर्यंत आपण जे अधिकारी असेल त्यांना उत्तर देता येणार नाही. आणि मी सर्वात सोपी पद्धत तुम्हाला म्हटलं होतं, प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर कुठे जायचं, अर्ज कसे करायचं, अर्ज त्या ठिकाणी आपलं अर्जाचा विचार करत नसेल तर पुढे जाऊन कुठे अर्ज सबमिट करायचं. अर्ज सबमिट करत असाल तर एक प्रत तुम्ही तुमच्याकडे फोटोकॉपी ठेवायची, एक फोटोकॉपी तिथे जमा करायची. काय होतं, एखाद्या वेळेस आपण जर वारंवार त्या ठिकाणी अर्ज करून सुद्धा आपलं त्या ठिकाणी काम होत नसेल तर आपण जे आपल्याकडे फोटोकॉपी आहेत ते आपण दाखवू शकतो त्यांना. नाहीतर काय होतं, आपण अर्ज केला, अर्ज करून आलो आणि आपल्याकडे फोटोकॉपी नसेल तर तिथे काय आपलं काही झालं नसेल आणि पुन्हा जातो आपण त्या ठिकाणी आम्ही अर्ज केलं, तर मग ते काय सांगतात की आमच्याकडे काही असं आलं नाही, अर्ज कुठलाही झाला नाही असं सांगून देतात डायरेक्टली. जर तुमच्याकडे प्रूफ असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी त्यांना दाखवू शकतात. तर सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्त्यासाठी टेन्शन घेऊ नका, सर्व मिळणार आहेत. फक्त तुम्ही
आता एक काम करायचं आहे, कोणत्या महिन्याचं आलं ते चेक करून घ्यायचं आहे आणि सर्व काही तुम्हाला ज्या दिवसापासून प्रोत्साहन भत्ता लागू झाला आहे, ज्या महिन्यापासून, त्या महिन्यापासून तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आणि काही सेविका आणि मदतनीस मला कमेंट करतात, की कमेंटच्या माध्यमातून सांगता कोणती जे प्रश्न असतील त्यांचं ते प्रश्न कमेंटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्या सेविका आणि मदतनीसताईंना माझं एकच म्हणायचं आहे, बघा मी जेवढे व्हिडिओ अपलोड करतोय आणि सर्व काही व्हिडिओ अपलोड करतोय, एक पण त्या ठिकाणी असं फेक व्हिडिओ तयार करत नाही. जी पण माहिती असते ती ॲक्युरेट माहिती घेतो, नंतरच मी व्हिडिओ तयार करतो. तर काही कमेंट करणारे असतात, जे अंगणवाडी कर्मचारी नसतात, त्यांना माहीत नसतं आणि ते कमेंट करून देतात. तर त्यांच्यासाठी पण एक SMS आहे. तर असं करू नका. काही आता सेविका आणि मदतनीस तो व्हिडिओ बघताय आणि त्यांनी जर कमेंट पाहिलं त्यांना कसं वाटेल? कारण त्यांना काहीही बोलून टाकतात कमेंटच्या माध्यमातून. तर तसं बोलू नका. आपल्या एरियामध्ये अंगणवाडी त्या ठिकाणी व्यवस्थित चालत नसेल तर ते त्यांचे दोष नाही. तुम्ही त्या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत असेल किंवा तुमचं त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग कार्यालय असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व काही डिटेल माहिती देऊ शकता किंवा अर्ज देऊ शकतात. पण सर्वांना असं बोलू नका कमेंटच्या माध्यमातून, की हे सर्व असं-असं चालतंय. असं कुठे चालत नाही. काहीच ठिकाणी असेल, पण ते त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी समस्या आहे. तुम्ही अर्ज करायचं त्या ठिकाणी. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी पण माहिती देतो अंगणवाडीची, ती सर्व माहिती खरी देतो. तुम्ही YouTubeला असे भरपूर व्हिडिओ पाहिला असेल. मी नाव घेणार नाही त्या YouTube चॅनलचं. कारण ते काय करतात, फक्त व्ह्यूजसाठी काही फेक न्यूज तयार करून देतात. आणि एक सांगू, काही सेविका आणि मदतनीस बघा ताई, तुमच्यातलेच काही जे YouTubeवरती चॅनल क्रिएट केले आहेत आणि ते काय करतात, फक्त व्ह्यूजसाठी काही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत मेसेज खोटं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर तशी खोटी माहिती असेल, तर त्या खोटी माहितीला बळी पडू नका. आणि एकदा बघा, मी जसं बोललो तुम्हाला, या चॅनलच्या माध्यमातून सेविका आणि मदतनीस त्यांना जी पण माहिती देतो मी, कोणतीही माहिती असेल, ती माहिती मी अजिबात त्या ठिकाणी खोटी बोलत नाही, खोटं दाखवत नाही. कारण व्ह्यूजसाठी मी कुठलंही असं काहीच तयार करत नाही. दुसऱ्या ज्या अंगणवाडीच्या चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून काही फेक न्यूज चालवत असतात, की आणि त्यांना असं वाटतं काही सेविका आणि मदतनीस त्यांना का हा न्यूज खरंच असेल आणि या पद्धतीने असं असेल, असं वाटायला लागून जातं. तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आणि सेविका आणि मदतनीस ताईंना विनंती करतो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, की तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला असं पैसे कुठलेच लागणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल, की एखादं जर अंगणवाडीचं न्यूज आलं असेल किंवा त्या ठिकाणी काही नवीन माहिती देण्यात आली असेल, तर एकदा माझं चॅनल नक्की ओपन करून बघा. कारण मी सुद्धा व्हिडिओ वेळोवेळी अपडेट येते अंगणवाडीचं कुठलेही अपडेट असेल, जी-आर असेल किंवा अंगणवाडीचं भरतीचं असेल किंवा कुठलंही असेल, मी वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दिसणार आहे. पण तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवल्यानंतर जसं तुम्ही जे फेक न्यूज असेल त्यांचं नोटिफिकेशन आलं, की आमचं चॅनल चेक करायचं आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळाला तर समजून जायचं ही रिअल माहिती आहे. जर माझ्या चॅनलवरती नोटिफिकेशन आलं नाही तर समजून जायचं हे फेक व्हिडिओ आहे. असे भरपूर आहे. सेविका आणि मदतनीस चॅनल तयार केले आहेत. ते त्या ठिकाणी व्ह्यूजसाठी काहीही व्हिडिओ तयार करत असतात. कुठून काय न्यूज घेता, कुठून काय घेता, कुठून काय घेता आणि कसंही जुनं न्यूज असतं ते त्याच्यावर सुद्धा ते व्हिडिओ तयार करतात व्ह्यूजसाठी. आणि आपले जे सेविका आणि मदतनीस ताई आहे त्यांना अंधारात ठेवण्याचं काम करत असतात. तर तसा करू नका. माझं तर एकच विनंती आहे, अशा लोकांना तर तुम्ही सबस्क्राईब करू नका. सर्वात मोठी चूक काय असते, आपण त्यांना सबस्क्राईब करून घेतो. अंगणवाडीची माहिती मिळते, वेळोवेळी मिळते असं वाटतं आपल्याला. पण चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओ जे तयार केले, ती माहिती खरी आहे किंवा खोटी आहे
हे आपल्याला समजत नाही नंतर. तर एकच माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करून घ्या. कारण ते पैशासाठी फक्त व्ह्यूजसाठी काही व्हिडिओ तयार करत आहे. तर सर्व सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता येण्यास सुरुवात झाली आणि PDF कसं डाउनलोड करायचं तेही म्हटलं मी आणि सर्व माहिती दिली. आणि काही जर अंगणवाडीचं अपडेट आलं तर लगेच मी व्हिडिओ अपलोड करणार आहेत. त्याच्यामुळे फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे माहिती मिळताच लगेच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. कोणत्या जिल्ह्याचं असेल, कोणत्याही जिल्ह्याचं असेल किंवा कोणत्याही तालुक्याचं असेल, कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल, ती सर्व माहिती मी वेळोवेळी अपडेट देत असतो चॅनलच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण जास्त मोठं व्हिडिओ झाला त्याच्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.